चालीसगांव हजरत पीर मूसा कादरी बाबा दरगाह परिसर में बिजली के खंभे और फिक्सिंग का कार्य पूर्ण। नगर पालिका कर्मचारियों का अग्गा सैयद और उनकी पूरी टीम ने किया सम्मान। चालीसगांव के हजरत पीर मूसा कादरी बाबा दरगाह परिसर में नगर पालिका के कर्मचारियों ने समर्पण और मेहनत की मिसाल पेश की है। दरगाह परिसर में बिजली के खंभे लगाने और पूरे क्षेत्र में फिक्सिंग का काम सफलतापूर्वक पूरा किया गया। इस काम के लिए नगर पालिका के कर्मचारियों ने दिन रात मेहनत की, जिससे दरगाह परिसर न केवल अधिक सुरक्षित हुआ बल्कि श्रद्धालुओं के लिए सुविधाजनक भी बन गया। इस प्रयासों को सराहते हुए अग्गा सैयद और उनकी पूरी टीम ने नगर पालिका कर्मचारियों का सत्कार किया। अब हमारे लाइट में पदाधिकारी विठोबा, इनसे रिक्वेस्ट करूंगा कि वो अपनी प्रतिक्रिया दे। ये उर्स के मौके पर काम करते हैं, उनको कैसा लगता है? बरोबर। नगरपालिका चाळीसगाव शहरामध्ये जे पीर मूसा कादरी बाबा आहे यांचा दरवर्षीप्रमाणे उरूस यात्रा ही भरत असते आणि हे हिंदू मुस्लिम धर्माचं जे प्रतीक म्हणून जे मानले जात आहे, तर आज या बाबांचा उरूस या ठिकाणी भरण्याला सुरुवात होते, तयारी होती। तर आम्ही या उरूसासाठी मी एक नगरपालिका कर्मचारी आणि दर्ग्याचं काहीतरी आपल्याला एक पुण्याचा वाटा म्हणून ही जबाबदारी नगरपालिकेने आमच्याकडे दिलेली आहे। तर या ठिकाणी आज आमचे लहानपणाचे मित्र अग्गाबाई दरवर्षी कोणीतरी ट्रस्टी म्हणा, अधिकारी म्हणा, नगरसेवक म्हणा, यांच्या पद्धतीने आमच्या मार्फत त्यांची मागणी असते आणि त्या मागणीला मान देऊन एक दर्गा परिसरात आपल्या चाळीसगाव शहरामध्ये जी मोठ्या प्रमाणात यात्रा भरते, या यात्रेमध्ये आपला पण काही या निमित्ताने सहभाग होतो। बाबांचा आशीर्वाद आपल्या कुटुंबाला मिळतो। आम्ही लहानपणापासूनच दर्ग्याच्या परिसरात राहण्यात, खेळण्यात सर्व वावरलेलो आहे, त्याच्यामुळे बाबांची आमच्यावर छाया आहेच तशी। आणि दुसरी गोष्ट, एक जबाबदारी नगरपालिकेची म्हणून किंवा नागरिकांची सोय होणे यासाठी आज आमची जी टीम आहे याच्यामध्ये नाना कोष्टी आहे, शंकर कोळी आहे, नारायण कोळी आहे, मयूर पगारे, आकाश जाधव, अशी सर्व टीम आमची या ठिकाणी जवळजवळ आजच नाही पण आम्ही 3 दिवसापासून या भागात हजर आहोत। आणि सदर बाजार म्हणजे तलवार ज्या ठिकाणून निघायला सुरुवात होती त्या ठिकाणून तर ज्या ठिकाणी संपती आणि आजूबाजूचा परिसर आहे, या परिसरात प्रकाश व्यवस्था कशी असेल आणि कोणाला जाणून बुजून काही त्रास होणार नाही, तर याच्यासाठी आम्ही रात्रंदिवस 3-4 दिवस 8 दिवस आम्ही मेहनत घेत असतो आणि मेहनतीचं काम चालू आहे। याला साक्षीदार म्हणून आमचे अग्गाबाई समक्ष असता, वारंवार त्यांचे फोन असतात, दिवसातून 4 वेळा 6 वेळा, आज हे बंद आहे, आज ते बंद आहे। आणि अशा परिस्थितीनुसार हे पुण्याचं काम आमच्या वाट्याला आलेलं आहे। आम्ही खूप भाग्यवान आहेत। दुसरी गोष्ट की पूर्वीपासूनच या मंदिराची जी प्रतिष्ठा आहे, हिंदू आणि मुस्लिम हे ऐक्याचं प्रतीक आहे। याचं कारण आहे की हिंदू मुस्लिम आपण सहज बोलून जातो, परंतु खरं जर बघितलं तर याचा खोलवर विचार कोणी करत नाही। आज पीर मूसा कादरी बाबा हे असं नाव म्हटल्यानंतर असं वाटतं की मुस्लिम लोकांचं संस्थान आहे बा, असं आपल्याला एक वाटतं। आणि दुसरी गोष्ट, ज्या ठिकाणी तलवारीचं वास्तव्य आहे, या तलवारीचं जे घर आहे, बाहेर घर आहे, हे एका देशमुख घराण्यात आहे, म्हणजे हिंदूच्या घराण्यात आहे। हे जे ताळमेळ आहे हा अनेक वर्षापासून आमच्या जन्माच्या कधीपासून असेल हे आम्हाला आपण आठवत नाही, हे जुनं पूर्व लोकांना माहिती असेल। तर अशा पद्धतीने हे 2 लोकांची म्हणजे पीर मूसा कादरी बाबा म्हटलं की मुस्लिम समाज लोकांना वाटतो आणि तलवार जी ज्या ठिकाणून तिचं स्वागत होतं किंवा ज्या ठिकाणून तिचं वर्षभर रहस्य असतं, तर हे एका हिंदूच्या घराण्यातून तिचं सर्व पूजापात्र हे सगळं जोपासलं जातं। आणि ह्या दोघं जमाती या त्या मान्य करून आजपर्यंत पिढ्यानुपिढ्या वर्षानुवर्षापासून चालत आलेलं आहे। जुन्या लोकांनी जे चालवलं आहे ते आज आपण चालवतोय आणि त्याच्यामध्ये आम्ही स्वतःला असं नशीबवान समजतो की इतक्या जवळून आम्हाला स्वतःला या गोष्टी पाहायला मिळतात, करायला मिळतात। आणि आमच्या हातून काहीतरी वर्षानुवर्षापासून आज सांगायचं म्हटलं तर जवळपास 91ला नगरपालिकेत माझा प्रवेश झालेला आहे आणि 91 सालापासून तर आजपर्यंत उरसाची जबाबदारी ही माझ्याकडे आहे। याच्यापेक्षा भाग्य मला तरी वाटतं की माझ्यापेक्षा, आमच्यापेक्षा असे भाग्यवान लोक नसतील की या मंदिराची सेवा कळत न कळत आमच्याकडनं थोडीफार का होईना 2 दिवस 4 दिवस इकडे एक लाईट लावणे, तिकडे एक लाईट लावणे, बाबांच्या परिसरात कसा
लोकांना त्याचा फायदा देता येईल, त्याची सोय कशी देता येईल, नागरिकांना व्यवस्था कशी करून देता येईल. आणि अशा पद्धतीने आम्ही दरवर्षी वारंवार मुजवरांच्या संपर्कात राहून आणि नागरिकांच्या संपर्कात राहून तिथले अधिकारी आम्हाला वारंवार काही कुठे अडचणी असल्या तर ते कळवतात. आम्ही त्या पद्धतीने ताबडतोब काम करून देतो. आणि अशा पद्धतीने आम्ही मला तरी असं वाटतं की मला 35 वर्ष मला अजून हा लाभ झालेला आहे. माझी सेवा अजून 5 वर्ष बाकी आहे आणि हे 5 वर्षसुद्धा मला इथून पुढं रिटायर होईपर्यंत मिळावे अशी मी बाबांच्या चरणी प्रार्थना करतो आणि 2 शब्द थांबतो. दुसरी गोष्ट, आपले पत्रकार बांधव, आमचे आग्गाभाई, हे मंगेश दादांचे कार्यकर्ते हे फार प्रामाणिक आहे. आणि विशेष म्हणजे आम्ही घराला घर लागून राहणारे, आम्ही लहान असताना यांच्या घरावरूनच वापरत होतो, आज पण वापरतो. आमचे ते मित्रबंधू आहे आणि काही आमचा आजपर्यंत जो विषय असतो त्यांना काय वाटलं ते मला सुचवतं, मी त्यांना सुचवतो. आणि अशा पद्धतीने परिसरात आम्ही सर्व व्यवस्था केलेली आहे. जवळजवळ 150 ते 200 लाईट आजपर्यंत लावलेले आहे. आणि या 3 दिवसात अजून कुठं काही कमी पडणार असलं तर त्या मिनिटाला ते काम आम्ही करणार आहे. शिवसाहेबांचा आम्हाला आदेश असतो, रितसर शासनाकडून आम्हाला परवानगी असते, त्याच्याबद्दल आम्हाला कुठली काही काळजी करण्याचं काही काम नाही. उलट मी नागरिकांना विनंती करतो की आपल्या तलवारीच्या परिसरातून रोशनशाह बाबा, कोतगाव रोड, दर्गा परिसर, जागेदरवाडी, कोणाला जर काही वाटत असेल की या ठिकाणी भरपूर लोक जमलेले आहे, इथं काही अंधाराचा कोणी गैरफायदा घेत असेल आणि जर वाटत असेल कोणाला काही की या ठिकाणी अशी व्यवस्था झालेली असेल, आग्गाबाई आमचे, त्यांना कळवावं. माझा नंबर आहे, मला कळवावं. आमचे कर्मचारी नगरपालिकेत आले तरी चालतील किंवा वारंवार वरून फोनवर जरी सांगितलं तरी त्या कामाची व्यवस्था आम्ही आमच्या पद्धतीने करून देऊ. एवढं बोलतो आणि बाबांच्या चरणी फोन देऊन प्रार्थना अर्पण करतो आणि थांबतो. सर, आपलं नाव? माझं नाव आहे विठ्ठल साहेबराव आगोने. मी साहेबराव बिकन आगोने, जे 4 महिन्यापूर्वी आता एक्सपायर झालेले, वारलेले आमचे ते समाजाचे अध्यक्ष होते. दुसरी गोष्ट, आमच्या विविध कार्य सोसायटीचे ते चेअरमन होते. 4 महिन्यापूर्वी त्यांचा अंत्यविधी झालेला आहे. आग्गाबाईंनी पण भरपूर मोठ्या प्रमाणात श्रद्धांजली दिली त्यावेळेस. त्यांचे पण आभार मानतो आणि अशा पद्धतीने थांबतो. धन्यवाद. मुसा कादरी बाबांचं असंच आमच्यावर आशीर्वाद असावा एवढं बाबांच्या चरणी अर्पण करतो आणि थांबतो. थँक्यू.